नमस्कार मित्रांनो, मी अनुराग आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल क्रिकेट विथ अनुरागमध्ये स्वागत आहे. आज आपण इंडिया वर्सेस न्यूझीलंड यांच्या दरम्यान होणाऱ्या T20 सिरीजबद्दल डिस्कशन करू. जसं की आपल्याला माहिती आहे की वन डे सिरीजमध्ये न्यूझीलंडनी भारताला हरवलं. तसंच या 5 मॅचेसच्या T20 शृंखलामध्ये पण T20 सिरीजमध्ये पण न्यूझीलंड एक खूप टफ फाईट देईल. आणि T20 वर्ल्ड कपच्या आधी ही एक महत्त्वाची शृंखला आहे. शेवटचे 5 मॅचेस आहे आणि त्याच्यामुळे हे खूप महत्त्वाचे ठरतात. तर टीम इंडियाला हा शेवटचा चान्स असेल आपली टीम कॉम्बिनेशन, टीम स्ट्रेंथ, पॉझिटिव्ह निगेटिव्ह गोष्टी चेक करायला. आणि न्यूझीलंडला पण एक भारताच्या कंडिशन्समध्ये T20 वर्ल्ड कपच्या आधी खेळण्याचा चान्स मिळत आहे. तर त्यांच्यासाठी पण एक चांगला चान्स आहे की कंडिशन्स त्यांना माहीत पडून जाईल T20 सामन्यासाठी. ते त्यांना उपयोगी पडेल. टीम स्कॉटबद्दल बोलायचं झालं तर तिलक वर्मा रूल्ड आउट आहे इंजरीमुळे. तर आपल्याला श्रेयस अय्यरला टीममध्ये घेण्यात आलं आहे. पण मला नाही वाटत की त्याला स्ट्रेट अवे प्लेइंग 11मध्ये चान्स मिळेल. कारण की मला वाटतं की 3 नंबरवरती ईशान किशन खेळू शकतो आणि ओपनिंग पेअरमध्ये आपल्याला मागची जी एक प्रूव्हन ओपनिंग पेअर होती अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांची वापसी होईल. संजू सॅमसन आपल्या फेवरेट स्पॉटवर खेळताना दिसेल. आणि 4 नंबरवरती कॅप्टन सूर्यकुमार यादव आपल्याला दिसेल. सूर्य थोडा फॉर्मशी लढत आहे, पण मला वाटते की हे या 5 मॅचेसमध्ये वर्ल्ड कपच्या आधी तो त्याचा फॉर्म वापस घेऊन येईल. मग 5 नंबरवर त्याच्यापुढे आपल्याला मग ऑलराऊंडर्स दिसतील. हार्दिक पांड्याची वापसी होत आहे. मग रिंकू आहे, शिवम दुबे आहे, अक्षर पटेल पण T20 सामन्यामध्ये खेळत आहे आणि तो व्हाईस कॅप्टन पण आहे. त्याच्यानंतर बॉलर्स बुमराची वापसी होत आहे. मग आपल्याला वरुण चक्रवर्ती दिसेल, अर्शदीप पण आहे. कुलदीपची मला वाटते पहिल्या सामन्यात नाही खेळेल. हर्षित राणाला पण बहुतेक बसावं लागेल बाहेर. तर ही अशी टीम कॉम्बिनेशन राहू शकेल. न्यूझीलंडच्या बाबतीत बोलायला गेलं तर डॅरेल मिचेल एक चांगल्या फॉर्मनी त्याच्याकडे एक चांगला फॉर्म आलेला आहे. तर तो भारताच्या बॉलर्ससाठी दुखी T20 सिरीजमध्ये पण एक चॅलेंज ठरेल. कॉन्वे पण आहे. सोबतच मॅट हेनरी आपल्याला खेळताना दिसेल आणि त्यांचा प्राईम बॉलर मिचेल सॅटनरची पण वापसी होत आहे. तर एक भारतासाठी ते एक चांगलं चॅलेंज प्रेझेंट करेल. मला असं वाटते जसं की आता हे शेवटचे 5 मॅचेस आहे T20 वर्ल्ड कपच्या आधी. तर टीम इंडियन मॅनेजमेंटने जास्त बदल प्लेइंग 11मध्ये करू नये. बॅटिंग ऑर्डरमध्ये, टीम कॉम्बिनेशनमध्ये आणि एक सेट टेम्पलेटनी खेळायला पाहिजे. ठीक आहे, तिलक वर्मा वापस येईल तर ते एक अपवाद ठरू शकते. त्याच्याऐवजी मग जसं ईशान किशन 3 नंबरवर खेळेल तर त्याला स्ट्रेट अवे रिप्लेस आपण करू शकतो जेव्हा तो वर्ल्ड कप च्या दरम्यान वापस येईल. तर एक फिक्स्ड प्लेइंग 11, फिक्स प्लॅन. ठीक आहे, बॅटिंग ऑर्डरबद्दल आपण थोडं फ्लेक्झिबल राहू शकतो. 3 नंबरवर स्काय किंवा 4 नंबरवर ईशान किशन अकॉर्डिंग टू लेफ्ट राईट कॉम्बिनेशन. पण जे ओव्हरऑल टीम कॉम्बिनेशन आहे ते मला वाटते की मॅनेजमेंटनी एक फिक्स करून द्यायला पाहिजे. ज्याच्यामुळे की प्लेयर्सला पण आपला रोल बद्दल क्लॅरिटी येईल, त्यांना थोडा आत्मविश्वास येईल आणि ते आपलं बेस्ट परफॉर्मन्स देऊ शकेल. आणि जसं की आपल्याला माहिती आहे की T20 वर्ल्ड कप एक इम्पॉर्टंट इव्हेंट आहे. तर त्याच्या आधी मला वाटतं जास्त एक्सपेरिमेंट करून खेळाडूंना पण आपण जास्त गोत्यात टाकू नये, फ्रँकली स्पीकिंग.
तर हे एक आव्हानात्मक सिरीज राहील टीम इंडियासाठी असं मला वाटते. अ, अ, आणि एक खूप चांगला चान्स आहे एक टफ टीमसोबत वर्ल्ड कपच्या आधी सिरीज खेळण्याचा आणि त्याचा मला वाटते टीम इंडियाला निश्चितच फायदा होईल. श्रेयस अय्यरबद्दल थोडे डाऊट्स आहे, पण मला वाटते की पहिल्या 1-2 सामन्यामध्ये त्याला स्ट्रेट अवे प्लेइंग 11मध्ये चान्स मिळणार नाही. मला वाटतं टीम मॅनेजमेंट ईशान किशनला पहिले चान्स देईल आणि मग डिपेंडिंग अपॉन अदर कॉम्बिनेशन मला वाटते नंतरच्या मॅचेसमध्ये आपल्याला श्रेयस अय्यर खेळताना दिसू शकतो. कुलदीप यादवसाठी ही सिरीज महत्त्वाची ठरेल, कारण की त्याला वन डे सिरीजमध्ये बऱ्यापैकी त्यांनी मार खाल्ला होता. तर वर्ल्ड कपच्या आधी त्याला एक कॉन्फिडन्ससाठी या सिरीजमध्ये चांगली कामगिरी करून तो एक चांगला कॉन्फिडन्स घेऊ शकतो. वरुण चक्रवर्ती एक रेड हॉट फॉर्ममध्ये आहे. तो मला वाटते या सिरीजचा बेस्ट बॉलर ठरेल. अभिषेक शर्मा मला वाटते ॲज अ बॅटर तो एक चांगली कामगिरी करेल आणि मला वाटते तो एक बेस्ट टॉप बॅटर ठरेल अलॉंग विथ डॅरिल मिचेल फ्रॉम न्यूझीलंड. तर आय थिंक दॅट्स इट. अशाच क्रिकेटबद्दलच्या व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि लाईक अँड कमेंट करा. थँक्यू.